मराठा पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला होता आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव संगमनेरमधनं सगळ्यात धक्कादायक बातमी मंदार सर. बाळासाहेब थोरातांचा पराभव म्हणजे काँग्रेसचे एक तर सगळे बिग फेसेस आहेत ते खूप डेंजर झोन मध्ये आहेत आणि पहिला पराभव बाळासाहेब थोरातांचा. बाळासाहेब थोरातांचा हे तर अतर्क्य आहे. काढून घ्या पण नालच आपण राजेश आपण मनसेचा मुद्दा पूर्ण करत होता. 125 जागा एकूण त्यांनी उभ्या केलेल्या होत्या, उमेदवार उभे केलेले होते आणि त्यात एकही जागा म्हणजे कल्याण ग्रामीणचा निकालचा आता समोर महायुती. आणि या विजयाबद्दल आपण बोललं पाहिजे आणि या पराभवाबद्दल देखील बोलणं फार गरजेचं आहे. नेमकं काय चुकलं आणि कशा पद्धतीने महायुतीने हे सगळं मायक्रो प्लॅनिंग केलं असावं, जिथे आपण काँग्रेसचे दिग्गज चेहरेही पडल्याचं बघतोय, जे खरं अपेक्षित नव्हतं. दुसऱ्या बाजूला आपल्याला नारायण राणेंच्या पत्नी दिसतात, नीलम राणे. राणे बंधू म्हणजे त्यांचे दोनही लेख निवडणुकीच्या रिंगणामध्ये. एक लेख तर आधीच जिंकलेला आहे. निलेश राणे सुद्धा लीड मध्ये आहे सध्या, त्यामुळे कंट्रोलिंग. नितेश राणे जिंकलेत आणि निलेश राणेही जिंकले. वैभव नाईकांचा पराभव झालेला आहे. तर मंदार, मला आपल्याला विचारायचं आहे, शिवसेना म्हणजे कोकण कुठल्या शिवसेनेला स्वीकारते याची चर्चा होत असताना महायुतीने क्लीन स्वीप केलेला आहे कोकणामध्ये. राणे कुटुंबातील दोन्ही भाऊ एकाच वेळी उभे राहत आहेत. हे प्राबल्य आहे. नालासोपारा आणि वसई विरार त्यांना पुढचा जो जिल्हा आहे तिथपर्यंत शिरकाव करू दिला गेला नाही. वेगवेगळ्या यंत्रणांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांचं प्राबल्य जिथे पैसे आहेत, जिथे यंत्रणा आहेत, महानगरपालिका आहेत, तिथे होतं. आता तिकडची साहजिक आहे. महाराष्ट्रासाठी जे सर्वात चांगलं आहे ते आज झालेलं आहे आणि पुढेही जे सगळ्यात चांगलं आहे त्यासाठी तेच होईल याचा विश्वास आहे.